बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आज देश चालतो. संविधानाला खऱ्या अर्थानं अभिप्रेत असलेली समता या देशात अजून प्रस्थापित झाली नाही. संविधानाची अंमलबजावणी होत नाही. संविधानानुसार ज्या 47 जमातींची यादी महाराष्ट्रामध्ये एसटीची आहे त्या 36 नंबरला धनगर आहे. परंतु इथल्या व्यवस्थेनं धनगर समाजाला स्वातंत्र्यानंतर या आरक्षण रूपी अमृताच्या लाभापासून वंचित ठेवलंय. हे आरक्षण कैद करून ठेवलंय. या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा 17 सप्टेंबर पासून आम्ही जालन्याच्या क्रांतीच्या आणि आंदोलनाच्या भूमीतून सुरू केलाय. या लढाईचा पुढचा टप्पा हा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणार आहे. ज्या पद्धतीने हे आरक्षण कैद केलंय या आरक्षणाची मुक्तता आझाद मैदानातून होणार आहे. आणि या आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीने जालन्याच्या क्रांतीच्या भूमीमध्ये राज्याच्या प्रत्येक भागातून धनगर बांधव आमचे मल्हार मावळे अहिल्यामाईंच्या लेखी तनमन धनानं ताकदीनं आले आणि हा लढा एक ऐतिहासिक लढा केला. याच लढ्याचा शेवट ऐतिहासिकरित्या व्हावा, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण व्हावा म्हणून सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावा म्हणून आम्ही राज्यभर फिरतोय. आज नांदेड या ठिकाणी आलोय. नांदेडमध्ये सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी हा प्रण केलाय की हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला लाखो बांधवांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. लिखित सुद्धा त्यांनी दिलं होतं. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा वापर फक्त सत्तेपुरता केला, मतं वापरली. आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो. म्हणून आज राज्यात आणि देशात यांची एक हाती सत्ता आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. गेल्या 10-11 वर्षापासून आमचे या शब्द पुन्हा फसवणूक करत आहे. आता फसवणूक करण्याची फडणवीसांना आणि मोदींना संधी नाही. पाप दाखवणं तर श्राद्ध घाल या पद्धतीनं आता त्यांना एकतर सांगावं लागेल की जे 36 नंबरला आहेत ते तुम्ही नाही, तुम्हाला देता येत नाही. आम्ही तुमची निवडणुकीला चॉकलेट देऊन चुनावी जुमला म्हणून तुमची फसवणूक केलेली आहे. एक तर धनगरांची माफी मागावी लागेल, नाहीतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून एसटी आरक्षण अंमलबजावणी करावं लागेल. आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप कसं राहील आपलं? आंदोलन जालन्यातून आम्ही निघणार. 21 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाणार आहोत. आणि जोपर्यंत फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांना दिलेला शब्द पाळून आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. हैदराबाद गॅजेटचा आणि धनगरांच्या आरक्षणाचा काही संबंध येत नाही. आमचा जो एसटीची यादी आहे 47 जमातींची त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही आहोत आणि ते आम्ही मागतोय. मुळात धनगर या देशातील नाही तर या जगातील आदिम जमात आहे. मूळ आदिवासी आदी म्हणजे सुरुवातीचा आणि राहणारा. तर या जगात माणसाचा उत्क्रांतीमध्ये पहिला व्यवसाय जो होता हा पशुपालनाचा होता आणि ते पशुपालन करणारे आजचे धनगर आहेत. म्हणजे आम्ही आदिवासी आहोत, आदिम आहोत हे सिद्ध करण्याची किंवा दाखवण्याची गरज नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी आम्हाला त्या एसटीच्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला टाकलंय आणि त्या यादीनुसार आम्ही 36 नंबरला आहोत. ते द्यावं, त्याची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी. जालना ते मुंबई अंतर आपण कसं कापणार? जालना ते मुंबई अंतर आम्ही आमचं शक्तीस्थळ राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ चौंडी आणि या महाराष्ट्राचं कुलदैवत आमच्या आराध्य शक्तिदाता खंडेरायाच्या चरणी जेजुरीला नतमस्तक होऊन आम्ही मुंबईकडे मार्गक्रमण करणार आहोत. एकूण किती आंदोलक सहभागी होतील आंदोलन? जालन्यातून निघताना आता आमचं ज्या समाज बांधवांच्या प्रतिक्रिया राज्यभरातून येतात, जे नियोजन समाज बांधवांचं चाललं त्यानुसार किमान 2000 गाड्या या जालन्यातून आम्ही निघताना असणार आहे. आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस आम्ही पोहोचू तर या गाड्या मोजणं फडणवीसांना आणि त्यांच्या यंत्रणेला शक्य होणार नाही.